नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये अवैध गॅसची वाहतूक करणाऱ्या वाहनासह गॅस सिलेंडर पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय। पिकअप वाहनासह विविध कंपन्यांचे रिफिल केलेले गॅस सिलेंडर असा एकूण 5,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नागपूरमध्ये गॅरेज मालकाच्या मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला। गॅरेज मालकाने खाण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मालकाच्या 2 मुलांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला। पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली। पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांना अटक करण्यात आली। सीआयडीकडून 2 जणांना अटक केली आहे। भिवंडीतल्या रेक्स इंटरनॅशनल कंपनीचे हे दोघे मालक होते। रत्नागिरीमध्ये बातमी चिपळूण तालुक्यामध्ये कामथे ग्रामीण रुग्णालयामध्ये महिला डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे। रुग्णाला विशिष्ट औषधांचा पुरवठा करण्यासाठी संबंधित डॉक्टरांना तक्रारदाराकडे 4,500 रुपयांची मागणी केलेली आणि या प्रकरणात महिला डॉक्टरला एसीबीने रंगे हात पकडले। भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातल्या आंधळगाव सालई खुर्द इथं अज्ञात चोरट्यांनी चोरी केली। शेतकऱ्याच्या 3 शेळ्या आणि 3 बोकडांसह एकूण 6 जनावरं चोरून नेल्यानं शेतकऱ्याचे अंदाजे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले। जालन्यात मर्चंट बँक प्रकरणामध्ये 8 कोटींची संपत्ती गोठवण्यात आली। या प्रकरणामध्ये 5 संचालकांना अटक होणार आहे। कोर्टाच्या आदेशाने या मालमत्तेचा लिलाव करून बँकेच्या खातेदारांचे पैसे परत केले जातील। यवतमाळमध्ये एका भरधाव ट्रकनं सायकलस्वाराला चिरडलं। जड वाहतुकीनं सायकलस्वाराचा बळी घेतल्यानं हळहळ व्यक्त होती। यामुळे पुन्हा एकदा सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला। राज्यातल्या जिल्हा परिषदांचा ऑनलाईन आर्थिक व्यवहार ठप्प झाले। महाराष्ट्र बँक आणि सेवा पुरवठादार कंपनीतील वादामुळे कंपनीनं 31 मार्चपासून आपली सेवा बंद केली। ऑनलाईन व्यवहार बंद झाल्यानं गैरसोय निर्माण झाली। अहिलानगर शहरातल्या मुख्य चौकामध्ये सौर ऊर्जेवरचे हायमॅक्स दिवे बसवण्यात आलेत आणि यामुळे सौर ऊर्जेवरच्या हायमॅक्स लाईट वादळामुळे पडून अपघात होण्याची देखील भीती आहे। तर सौर ऊर्जेवरच्या हायमॅक्स लाईट या वर्दळीच्या चौकात असल्यानं खाली पडल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। किल्ले रायगडावर 6 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरू आहे। पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुख्य कार्यक्रम असणाऱ्या राजदरबारामध्ये भव्य मंडप उभारण्यात आलाय आणि पर्यटक शिवप्रेमींच्या सुविधेसाठी होळीचा माळ, बाजारपेठ या ठिकाणी देखील छोटे मंडप उभारण्यात आले। मे महिन्यामध्ये मुंबईत 12,315 मालमत्तांची विक्री झाली। त्यामुळे मुद्रांक शुल्काच्या रूपानं राज्य सरकारला 1,051 कोटींचा महसूल प्राप्त झाला। ही विक्री गेल्या 14 वर्षातली विक्रमी ठरली आहे आणि गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत मालमत्ता नोंदणीमध्ये 7% वाढ नोंदवण्यात आली। वाशिममध्ये ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं। सावता परिषदेच्या पुढाकारानं होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातल्या विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज प्रतिनिधी सहभागी होणार। गुन्हेगारी रोखण्यासाठी मालेगाव पोलीस ॲक्शन मोडवर आले। पोलिसांनी व्हॉट्सअप नंबरवर नागरिकांना तक्रार करण्याचं आवाहन केलंय। माहिती देणाऱ्यांची ओळख आणि नंबर हा गोपनीय राहणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं। महापालिका निवडणूक लढवल्यानंतर विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या 10 उमेदवारांना कोकण विभागीय प्रशासनानं अपात्र ठरवलं। कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 अंतर्गत ही कारवाई केली। टिळक पुलाच्या पुनर्बांधणीचं काम करण्यासाठी ऑगस्टपासून रेल्वेचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम आणि मध्य रेल्वे अशा दोन्ही मार्गांवर विशिष्ट दिवसांचे ब्लॉक घेऊन रुळाच्या वरच्या भागातील काम करण्यात येणार आहे। त्यामुळे टिळक पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत लोकल सेवेचं वेळापत्रक कोलमडणार आहे। गायमुख कासारवडवली मेट्रो 3 महिन्यामध्ये ट्रॅकवर येणार आहे। मेट्रो 4ला RDSO प्रमाणपत्र आता मिळालेलं आहे आणि अंतिम CMRS तपासणीचा मार्ग मोकळा झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरणाला सुरुवात झाली। हवामान विभागानं शुक्रवार आणि शनिवारी पावसाचा येलो अलर्ट तर 9 तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवला।